चला आज आपण बनवणार आहोत सुक्कं चिकन। त्यासाठी आपण चिरलेला कांदा घ्यायचा आहे, लांब लांब चिरायचा आहे आणि तो तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे। हा बघा, अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे। अगदी सोपं चिकन आहे, वाटणाची वगैरे आपल्याला गरज नाही याच्यात। आता हे धुवून चिकन मी घेतलेलं, त्याच्यात तो तळलेला कांदा घातला आहे आणि दही घालायचं आहे आणि आपले सगळे मसाले घालायचे आहेत। लाल तिखट, हळद, धना-जिरा पावडर, गरम मसाला, ते सगळे मसाले घालून मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून ठेवून द्यायचे। चांगला मसाला त्याला लागला पाहिजे, अशा प्रकारे चांगलं मिक्स करायचं आहे। सगळं चिकनला सगळा मसाला लागला पाहिजे। हे बघा असा। आता हे मिक्स करून आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेणार आहोत आणि त्यात आलं घालायचं आहे आणि पुदिनानंतर कोथिंबीर, हे सगळं घालून मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत। आता तेल गरम करून त्याच्यात आपण खडे मसाले घालणार आहोत। तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी, हे आपण घालून घेतलेत, अख्खे गरम मसाले। आणि त्याच्यात आपण मिक्सरला जे वाटण केलं होतं, कोथिंबीर, पुदिना आणि आलं लसूणचं, ते वाटण घालून त्याच्यात घालायचं आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे। हा मसाला चांगला परतवायचा आहे, झाकण ठेवून चांगला परतवून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने हे चांगला परतवून झाला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आपण जो दही लावून, जे कांदा दही लावून जो आपण चिकन ठेवलं होतं, ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पण चांगलं परतवायचं आहे आणि आपण जे मिक्सरचं भांडं होतं ना, ज्याच्यात ते आपण पुदिना आणि ते सगळं वाटलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून, ते पाणी आता ह्याच्यात आपण घालणार आहोत आणि ते पाणी घालून आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे सुक्कं चिकन बनवून बघा, खूप छान लागतं, टेस्टी लागतं। ह्याच्यात खोबरं वगैरे घालायची गरज नाही, नुसतं कांदा आणि दहीमध्ये आपण हे चिकन बनवलेलं। हे सुक्कं चिकन फार टेस्टी लागतं। एकदा ट्राय करून बघा, बनवून बघा आणि कसं लागतं, कसं वाटलं तुम्हाला हे नक्की कमेंटमध्ये नक्की मला सांगा। बघा अशा पद्धतीने आता हे आपलं शिजून झालेलं आहे। तुम्हाला जर पाणी हवं असेल तर तुम्ही थोडं पाणी घालू पण शकता, सुक्कं ठेवायचं असेल तर सुक्कंही ठेवू शकता। बघा आता हे रेडी झालं आहे आपलं चिकन। खूप छान वाटतंय, दिसायला पण खूप सुंदर दिसतंय, छान दिसतंय।